हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 20 सॉल्व करणार आहे, पण त्याच्या आधी प्रॉपर्टी काय आहे ऑपोजिट अँगल्सची ती समजून घेणार आहे की ती काय प्रॉपर्टी, कारण ती प्रॉपर्टी यूज करूनच आपल्याला प्रॅक्टिस सेट 20 सॉल्व करायचं आहे. सो नेम द अँगल्स ऑपोजिट अँगल PQS इन फिगर. आता इथे बघा PQS हे आहे, तर ह्याच्या ऑपोजिट अँगल कुठला येणार आहे? RQT येणार आहे, बरोबर. ॲज शोन इन द फिगर अँगल मेजर ऑफ अँगल PQS किती आहे? PQS किती आहे? A दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल SQT किती दिलेला आहे? B दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल TQR किती आहे? C आहे. आणि मेजर ऑफ अँगल PQR किती आहे? D दिलेला आहे. त्यांनी ह्या सगळ्या अँगल्सना नावं देऊन दिलेत म्हणजे आपल्याला सोपं पडेल. सो अँगल PQS अँड SQT आर द अँगल्स इन अ लिनियर पेअर. PQS आणि SQT हे दोन अँगल आहेत. हे कुठे आहेत? लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय शिकलो आपण? ही लाईन आहे, हा स्ट्रेट अँगल आहे, म्हणजे त्याचं मेजर किती आहे? 180. सो हे कुठले झाले? लिनियर पेअरमध्ये झाले हे दोन्ही अँगल्स. सो त्यांची सम काय येणार आहे? A प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री. ऑल्सो मेजर ऑफ अँगल SQT अँड TQR आर टू अँगल्स इन लिनियर पेअर. तसेच सेम C आणि D हे अँगलसुद्धा लिनियर पेअरमध्ये आहेत. सो त्यांची पण सम किती येणार आहे? 180 येणार आहे. सो A प्लस बी इज इक्वल टू B प्लस C. का लिहिलं असं? कारण दोघांची सम 180 आणि 180 आहे. सो A प्लस बी इज इक्वल टू B प्लस C. सो हे B आणि B कॅन्सल होईल दोन्हीकडचं. देअरफॉर काय आलं आहे आपलं प्रॉपर्टीमध्ये? A इज इक्वल टू C सबट्रॅक्टिंग B फ्रॉम बोथ द साईड्स. A इज इक्वल टू आलं आहे C, म्हणजे हा जो अँगल आहे हा A, हा इज इक्वल टू काय आलं आहे? C, म्हणजे ह्याचं जे मेजर आहे तेच Cचं मेजर असणार आहे. ही झाली प्रॉपर्टी ऑपोजिट अँगल्सची. म्हणजे ऑपोजिट अँगल हा जर 120 डिग्री असेल तर C पण 120 डिग्रीच असणार आहे. ही प्रॉपर्टी झाली ऑपोजिट अँगल्सची. सो देअरफॉर अँगल PQS इज इक्वल टू अँगल TQR आर कॉन्ग्रुएंट अँगल्स. कॉन्ग्रुएंट म्हणजेच काय? ज्यांचं मेजर सेम आहे, कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे. ऑल्सो मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू SQT, म्हणजे PQR म्हणजे D इज इक्वल टू B, म्हणजे B आणि D पण दोन्ही अँगल सेमच असणार आहेत. ही झाली प्रॉपर्टी ऑपोजिट अँगल्सची. त्याच्यावरनं तर आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करू. प्रॉब्लेम मी इथे लिहून घेतला आहे. इथे बघा काय दिलं आहे? लाईन AC अँड BD इंटरसेक्ट ॲट पॉईंट P. मेजर ऑफ अँगल APD इज इक्वल टू 47 डिग्री. हा आहे 47 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल, म्हणजे हे बाकीचे तिन्ही अँगलचं मेजर फाइंड करायचं आपल्याला. आता एक अँगल आपल्याला माहिती आहे, लिनियर पेअरमध्ये लिनियर पेअर आहे हा आणि हा, म्हणजे हे 180 असणार आहे हे. सो 180 मायनस 47 केलं की आपल्याला एक अँगल मिळेल. ऑपोजिट अँगल तर आपल्याला मिळतोच आहे. आत्ता आपण प्रॉपर्टी बघितली की ऑपोजिट अँगल सेम मेजरमेंटचे असतात. सो हे 47 आहे, म्हणजे हा काय असणार आहे? हा पण 47 असणार आहे. आणि लिनियर पेअरमधनं हा पण अँगल फाइंड करून हा पण अँगल आपला येणार आहे फाइंड करता. तर आपण ह्याला घेऊ. सुरुवात करूयात. आपण आधी पहिले काय दिलेलं आहे? अँगल मेजर ऑफ अँगल APD इज इक्वल टू 47 डिग्री. सो देअरफॉर त्याच्या ऑपोजिट अँगल काय आहे? BPC. हा पण काय असणार आहे? 47 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल BPC इज इक्वल टू 47 डिग्री. त्याचं रिझन इथे लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, कारण ती प्रॉपर्टी आत्ता आपण बघितली. वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे, हे एक झालं. आता आपल्याला माहिती आहे की APD प्लस DPC किंवा CPD ह्याचं काय आहे? 180 असणार आहे दोन्हीचं. का असणार आहे 180? कारण ते लिनियर पेअरमध्ये आहेत. किंवा हा घ्या, हा आणि हा घ्या. ठीक आहे. सो हे कुठलेही घेऊ शकता तुम्ही. हा हे दोन लिनियर पेअरमध्ये घेऊ शकता किंवा हे दोन लिनियर पेअरमध्ये घेऊ शकता. सो आपण लिहून घेऊ. देअरफॉर मेजर ऑफ अँगल APD प्लस मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू किती आहे? 180 डिग्री. का 180 डिग्री आहे? कारण ते अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर. ह्याची सवय लावा ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायची, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल पुढे कळायला की हे का कसं आलं. तर हे रिझन याचं इथे आपल्याला कळतं. सो देअरफॉर अँगल मेजर ऑफ अँगल APD आपल्याला माहिती आहे. आपण काय लिहिणार? 47 प्लस मेजर ऑफ अँगल APB आपल्याला अजून माहीत नाही आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू आपण काय करणार? हे 47 इथे प्लसमध्ये म्हणजे इकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस. सो 180 मायनस 47 इज इक्वल टू 133 डिग्री. ठीक आहे. आपल्याला आता दोन अँगल तर आपल्याला मिळाले. APD आपल्याला माहिती होता, आपल्याला BPC पण मिळाला कारण तो ऑपोजिट आहे, आणि हा मिळाला. आता हा मिळाला म्हणजे हा कसा मिळेल आपल्याला अँगल? कारण हा ह्याच्या ऑपोजिट आहे. सो हा पण काय येणार आहे? 133 डिग्री. तो आपण लिहून घेऊ.
देअरफॉर मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू कुठला अँगल येणार आहे DPC किंवा CPD इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल CPD. आणि ह्याचं रिझन काय असणार आहे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल CPD इज इक्वल टू किती आलेलं आहे 133 डिग्री. देअरफॉर आता हे लास्ट आपण आन्सर लिहून घेऊ. मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल CPD इज इक्वल टू 133 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल BPC इज इक्वल टू 47 डिग्री. ठीक आहे, हे आपल्याला फाइंड करायचे होते आन्सर, ते आपल्याला मिळालं. आता पुढचा क्वेश्चन बघूयात. चला पुढचा क्वेश्चन रीड करूयात. लाईन PQ अँड RS इंटरसेक्ट ॲट पॉईंट M. मग मी फिगर काढून घेते आधी. चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा काय दिलं. लाईन PQ अँड RS इंटरसेक्ट ॲट पॉईंट M. PQ अँड RS अँगल PMR किती दिलेला आहे x डिग्री दिलेला आहे आणि आपल्याला बाकीचे तिन्ही अँगल्स फाइंड करायचे. तर ही आपण आधीचीच मेथड सेम मेथड आपण फॉलो करणार आहे. सो मेजर ऑफ अँगल PMR आपल्याला दिलेला आहे. PMR इज इक्वल टू x डिग्री. सो देअरफॉर काय येणार आहे मेजर ऑफ अँगल PMR इज इक्वल टू कुठला अँगल येणार आहे SMQ येणार आहे. इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल SMQ. त्याचं रिझन काय येणार आहे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. इज इक्वल टू x डिग्री. ठीक आहे. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल SMQ इज इक्वल टू x डिग्री. त्याच्यानंतर लिनियर पेअरमध्ये कुठले कुठले अँगल आहेत PMR आणि PMS. सो त्याचा सम काय येणार आहे 180. सो मेजर ऑफ अँगल PMS प्लस मेजर ऑफ अँगल PMR इज इक्वल टू काय येणार आहे 180. याचं रिझन काय येणार आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. ठीक आहे. सो हे ह्याचं सम. आता ह्यातला एक अँगल आपल्याला माहिती आहे PMR, तो सो एक ते x लिहून घेऊ. मेजर ऑफ अँगल PMS प्लस x डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल PMS काय येणार आहे मेजर ऑफ अँगल PMS इज इक्वल टू 180 मायनस x डिग्री. ठीक आहे. तो आपल्याला आता अजून आता 180 ह्याच्या PMS आपल्याला एक अँगल मिळाला आहे, त्याचं मेजर मिळालं आहे. तो त्याच्या ऑपोजिट काय आहे RMQ. सो RMQ पण काय येणार आहे 180 मायनस x. सो हे लिहून घ्या आता पहिले. मेजर ऑफ अँगल RMQ इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल कुठला आहे आपण आत्ता फाइंड केलेला PMS. आणि त्याचं रिझन काय आहे परत वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ऑपोजिट अँगल्स. सो बट आपल्याला कुठला अँगल मिळाला आहे मेजर ऑफ अँगल PMS किती आहे 180 मायनस x डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल RMQ इज इक्वल टू किती आहे 180 मायनस x डिग्री. सो आपले तिन्ही अँगल फाइंड झालेले आहेत आणि इथे आपला प्रॅक्टिस सेट 20 आपला इथे संपलेला आहे आणि आपला लेसनही आय थिंक संपायला आलेला आहे. तुम्हाला जर कळलं नसेल तर परत एकदा रिव्हिजन करा अख्ख्या लेसनची. एकदा व्हिडिओ पॉज करून हवं तर थांबून थोड्या तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हाला हे कळेल. कारण आता हे जॉमेट्री थोडंसं काही काही जणांना अवघड जातं कळायला. सो एकदा परत व्हिडिओ पॉज करून परत एकदा रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.